15,000 सैनिक आणि युद्धनौकांचा वेढा. सध्या व्हेनेझुएलाच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेने आपली आत्तापर्यंतची सर्वात मोठी लष्करी ताकद जमवाजमव सुरू केलेली आहे. सुमारे 15,000 अमेरिकन मरीन नेव्हीचे सैनिक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. ही अमेरिकेची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका म्हणजेच एअरक्राफ्ट कॅरियर आणि तिच्या सोबतीला विनाशकारी डिस्ट्रॉयर्स व आण्विक पाणडुब्या न्यूक्लिअर सबमरीन कॅरिबियन समुद्रामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या एका मासेमारी करणाऱ्या बोटीवर ड्रग्स असल्याचा दावा करत मिसाईल हल्ला केला होता आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला होता. अमेरिकेने या सगळ्या हालचाली मागे अधिकृत कारण काय सांगितलेलं आहे तर नार्को टेररिझम म्हणजेच काय तर ड्रग्सचा व्यापार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाचं म्हणणं आहे की व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो हे अमेरिकेत ड्रग्स म्हणजेच अंमली पदार्थ पाठवून अमेरिकन तरुणांना बर्बाद करत आहेत. त्यांनी मादुरो सरकारला नार्को टेररिस्ट म्हणजेच अंमली पदार्थाचे दहशतवादी घोषित केलं आहे. अमेरिकेच्या मते व्हेनेझुएलातून कोकेन आणि फेंटनिल अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्मगल केलं जात आहे आणि हे थांबवण्यासाठी लष्करी कारवाई करणं गरजेचं असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. या सगळ्याबाबत सत्य परिस्थिती काय आहे तर ड्रग्सचं प्रमाण किती आहे, अमेरिकेच्या आरोपांमध्ये आणि वास्तवांमध्ये मोठी तफावत असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या UN रिपोर्टमधून समोर आलेलं आहे. प्रमुख उत्पादक देश कोण आहे कोकेनचा तर जगातील सर्वाधिक मोठा कोकेन उत्पादक देश कोलंबिया आणि पेरू आहेत, व्हेनेझुएला नाही. विशेष म्हणजे कोलंबिया हा अमेरिकेचा मित्र राष्ट्र आहे. तस्करीचा मार्ग अमेरिकेत येणारं बहुतांश ड्रग्स हे पॅसिफिक महासागराच्या मार्गाने येतात, व्हेनेझुएलाच्या कॅरिबियन समुद्रातून येत नाहीत. UNचा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या ड्रग्स आणि क्राईम विभागाच्या माहितीनुसार व्हेनेझुएला हा ड्रग्सचा मुख्य उत्पादक देश नाहीये तर तो एक केवळ ट्रान्झिट पॉइंट असू शकतो. म्हणजेच काय तर तो एक वाहतुकीचा मार्ग असू शकतो, पण त्याचं प्रमाण अमेरिकेच्या दाव्या इतकं प्रचंड मोठं नाहीये. इराक आणि सद्दाम हुसेनच्या बाबतीत जो पॅटर्न राबवला गेला तोच पॅटर्न 2025 मध्ये व्हेनेझुएलाच्या बाबतीत राबवला जातोय का? 2025 मधील व्हेनेझुएलाची परिस्थिती आणि 2003च्या इराकची परिस्थिती सारखीच नाहीये का? इराकमध्ये 2003 मध्ये अमेरिकेने सद्दाम हुसेन यांच्यावर आरोप केला की त्यांच्याकडे विनाशकारी शस्त्रास्त्र आहेत आणि आता 2025 मध्ये व्हेनेझुएलाच्या निकोलस मादुरो यांच्यावर आरोप आहेत की ते नार्को टेररिझम म्हणजेच ड्रग्स इराकवरील हल्ल्यानंतर तिथे कोणतीही विनाशकारी शस्त्रास्त्र सापडली नाहीत. त्याचप्रमाणे आता ड्रग्सच्या नावाखाली वातावरण निर्मिती करून हल्ला करण्याची तयारी सुरू आहे. हा तोच जुना प्लेबुक प्लॅन असल्याचं दिसतं. एखाद्या नेत्याला विलन ठरवणं आणि मग जगभरामधून त्याच्या हल्ल्यासाठी समर्थन मिळवणं. या सगळ्या मागचा खरा हेतू काळं सोनं म्हणजेच तेलाचा साठा. या संपूर्ण संघर्षाचं मूळ व्हेनेझुएलाच्या जमिनीखाली दडलेलं आहे. जगातील सर्वाधिक मोठा तेलाचा साठा हा व्हेनेझुएलाकडे असल्याचं सिद्ध झालेलं आहे. खनिज तेलाचा साठा म्हणजेच प्रोव्हेन ऑइल रिझर्व्ह हे प्रमाण जे आहे ते सौदी अरेबियापेक्षा देखील जास्त असल्याचं सांगितलं जातं आणि अशा प्रकारच्या कारवाईमध्ये काही फेजेस असतात. त्यानुसार काही रिपोर्टनुसार अमेरिकेच्या रणनीतीचा हा तिसरा टप्पा आहे. मादुरो सरकारला पाडून तिथं अमेरिकेला अनुकूल सरकार बसवणं आणि त्याद्वारे तेलाच्या साठ्यांवर नियंत्रण मिळवणं. ट्रम्प प्रशासनाचं धोरण काय आहे तर यापूर्वीच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की व्हेनेझुएलाच्या तेलावर ताबा मिळवल्यास अमेरिकेच्या सुरक्षेला अर्थव्यवस्थेला फायदा होईल. चेव्हरॉन सारख्या अमेरिकन कंपन्यांना तिथे पुन्हा प्रवेश मिळवून देणं हा यामागचा आर्थिक उद्देश असू शकतो. या सगळ्याचा अंदाज निष्कर्ष काय आहेत तर अमेरिकेची कार्यपद्धती म्हणजेच मॉडलस ऑफ ऑपरेंडी ही एक ठरवलेली स्क्रिप्ट वाटू शकते ज्यामध्ये काही पायऱ्या असतात आणि त्यानुसार ज्या देशातील साधन संपत्ती तेल खनिज आपल्याला हवी आहे त्या देशाला किंवा त्या नेत्याला जागतिक स्तरावर गुन्हेगार ठरवा, मानवतेचा शत्रू ठरवा आणि मग त्याच्यावर आक्रमण करा. उदाहरणार्थ सद्दाम हुसेन आणि आत्ता मादुरो. यामध्ये काही पायऱ्यांनुसार कडक निर्बंध लादून त्या देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणणं, एखादे मोठे कारण दाखवून ड्रग्स, दहशतवाद, लोकशाही यासारखी कारणं पुढे करून त्या देशावर लष्करी कारवाई करणं आणि सत्तांतर घडवून आणणं. नवीन सरकारकडून आपल्या कंपन्यांना तेलाचं उत्पादन म्हणजेच कंत्राट मिळवून देणं. थोडक्यात सांगायचं तर ड्रग्स मात्र केवळ एक निमित्त असू शकतं. व्हेनेझुएलाच्या प्रचंड मोठ्या तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवणं हाच यामागचा प्रमुख हेतू असू शकतो. आज दक्षिण अमेरिकेमध्ये पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करणं हा देखील यामागचा उद्देश असू शकतो. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या तज्ज्ञांचं मत आहे की अमेरिका आणि UK यांनी 2003च्या अगोदर दावा केला होता की इराकचा नेता सद्दाम हुसेन याच्याकडे भयंकर शस्त्रास्त्र आहेत, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत. अमेरिकेचे विदेश सचिव कॉलिन पॉवेल यांनी 2003च्या फेब्रुवारीमध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये हा दावा सादर केला होता.
त्यांनी म्हटलेलं होतं की इराककडे जैविक शस्त्र, रासायनिक शस्त्र आणि अणुशस्त्र आहेत असा इराक आक्रमणा अगोदर त्यांच्याकडून दावा करण्यात आलेला होता. संयुक्त राष्ट्राच्या तपासानंतर आणि इराकचे संपूर्ण आक्रमण झाल्यानंतर सत्य परिस्थिती समोर आली. CIA अधिकृत निष्कर्षामध्ये 2004 मध्ये स्पष्ट म्हटलं गेलं की सद्दाम हुसेन यांच्याकडे 2003च्या आक्रमणाच्या वेळी कोणतेही शस्त्रास्त्र नव्हती आणि कोणताही कार्यक्रम देखील त्यांनी सुरू केलेला नव्हता. फक्त एवढंच काय तर 1991च्या काळातील काही जुनी रासायनिक शस्त्र त्यांच्याकडे सापडलेली होती. या घडामोडीमुळे विविध संशोधनानुसार एक माहिती समोर आली. त्यामध्ये 10 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. 1/3 भाग थेट हिंसेमुळे मरण पावला आणि बाकीचा 2/3 भाग हा अप्रत्यक्ष कारणांमुळे म्हणजेच आरोग्य सेवेचं पतन, स्वच्छ पाण्याची कमतरता, भूक आणि वाहतूक यंत्रणेचा भ्रष्टाचार या कारणांमुळे देखील बऱ्याचशा लोकांना आपला प्राण गमवावा लागला. व्हेनेझुएलाच्या बाबतीत देखील तेच घडू शकतं अशी अनेकांना भीती वाटत आहे. ट्रम्प प्रशासन म्हणतं की व्हेनेझुएलाचे मादक पदार्थ तस्करी करत आहेत. तुरुंगातले अपराधी अमेरिकेला पाठवत आहेत. अमेरिका सांगतं अमेरिकेच्या इराक सर्व्हे ग्रुपचे डेव्हिड के यांनी 2004 मध्ये स्वतः कबूल केलं होतं. ते म्हणालेले होते की मी पूर्णपणे चुकीचा होतो, मी स्वतः यामध्ये समाविष्ट होतो अशी त्यांनी एक कबुली दिलेली होती. आता पुन्हा व्हेनेझुएलाच्या बाबतीत देखील हेच होणार आहे का? कारण व्हेनेझुएलामध्ये जमिनीच्या खाली काळं सोनं आहे, ते म्हणजे तेलाचा साठा. पॉवर, राजकारण आणि सत्तेसाठी व्हेनेझुएलामध्ये निवडणुका झाल्या तर निश्चितच नोबेल पुरस्कार विजेत्या मरीना मचाडो या अमेरिकेच्या मदतीने सत्तेमध्ये येऊ शकतात किंवा एखाद्या दुसऱ्या नेत्याला देखील अमेरिका सत्तेमध्ये आणू शकतं आणि आपल्याला हव्याप्रमाणे आपल्याला जे पाहिजे त्याप्रमाणे अनुकूल सरकार त्या ठिकाणी बसवू शकतं. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.